मला सांगा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही 100% काँग्रेसची मतं असणार आहेत। मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही या सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या, काही संबंध नाही। अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली। असं होतं लोकशाहीमध्ये, असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं। एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही, ठाम मत होते माझं। मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते, बरोबर आहे, सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना, तर राहू दे, होते सरळ। आणि मी आमच्या लोकांना सांगतो, आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो, पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे, पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात